मित्रांनो, आज आपल्या डिटेक्टिव्ह चिंटूला एक खूप मोठी तक्रार मिळाली आहे. तक्रार आहे वेळेच्या चोरीची. चिंटूचे मोठे भाऊ, ताई आणि त्याचे मित्र सगळ्यांकडे एकच तक्रार होती. आज दिवस कुठे गेला काही कळलंच नाही. चिंटू, वेळेची चोरी आणि ती पण घरात. थांबा, मला या प्रकरणाचा मुळापासून तपास करावा लागेल. मी आहे डिटेक्टिव्ह चिंटू. चिंटूने पाहिलं त्याचे दादा तासनतास मोबाईलवर स्क्रोल करत होते. एक व्हिडिओ संपला की दुसरा संपला की तिसरा. त्यांना वाटत होतं फक्त 5 मिनिटं झालीत, पण घड्याळ सांगत होतं की 2 तास उलटलेत. सापडलं. हा मोबाईल म्हणजे एक जादूचा खड्डा आहे. यात आपण एकदा शिरलो की वेळेचं भानच राहत नाही. यातला अल्गोरिदम आपल्या मेंदूला असं गुंतवून ठेवतो की आपल्याला वाटतं अजून थोडा वेळ. चिंटूने एक नामी युक्ती लढवली. त्याने डिजिटल वेलबिंग नावाचं शस्त्र बाहेर काढलं. त्याने सगळ्यांना सांगितलं की मोबाईल वापरा, पण वेळेच्या मर्यादेत. दिवसातला काही वेळ फक्त छंदांसाठी आणि मैदानी खेळांसाठी राखून ठेवा. मित्रांनो, वेळेची चोरी पकडली गेली आहे. जर तुम्हाला तुमचं आयुष्य जिंकायचं असेल तर मोबाईलला तुमचं आयुष्य चोरू देऊ नका. वेळेचं नियोजन करा आणि सुपर फास्ट बना. गोष्टीचा बोध, मोबाईल हा फक्त मनोरंजनासाठी असावा, जीवनासाठी नाही. वेळेचा वापर योग्य ठिकाणी केला तरच आपण खऱ्या आयुष्यात सुपर हिरो बनू शकतो.